friends, today we are going to learn one historical topic, that is the fall of Troy, अर्थात ट्रॉय राज्याचे पतन. The name of the topic, the fall of Troy. First upon, let's see the characters of this story. Paris, the prince of Troy. Menelaus, king of Greece. Odysseus, the king. Priam, king of Troy. Achilles, great warrior of Greece, priest of Troy. Hector, Greek army leader of Troy. Helen, wife of King Menelaus. So let's start the story. Part 1. The Iliad is the story of Ilium or Troy, a rich trading city in Asia Minor, near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. इलियड ही इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे. आशिया मायनरमध्ये एजियनपासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्राजवळ ट्रॉय हे समृद्ध व्यापारी शहर आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. व्यापार आणि शेती दोन्हीसाठी हे उत्तम प्रकारे वसलेले शहर होते. माल आणि धान्य वाहून नेणारी ट्रॉयची जहाजे ज्या समुद्रातून जातात तो समुद्र या शहरासमोर आहे. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा, आणि त्याच्या मागील बाजूला माउंट इडाचे उंच शिखर आहे. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स, आणि या पर्वतातून अनेक नद्या व झरे वाहतात. द व्हॅलीज अमंग द हिल वेल वॉटर्ड अँड फर्टाईल, with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. आणि टेकड्यातील दऱ्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि जमिनी सुपीक आहेत आणि सुपीक जमिनीतून धान्यांचे पीक निघत असे. कुरणातील सकस गवतावर गुरे पोसली जात आणि टेकड्यांच्या उतारावर मेंढ्या चारल्या जात होत्या. राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. आणि समुद्रावरून येऊन शत्रूंनी हल्ला करू नये यासाठी ट्रोजन लोकांनी नगराभोवती भक्कम भिंत बांधली होती. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. आणि ती भिंत इतकी रुंद आणि जाड होती की तिच्यावर लोक उभे राहू शकत होते, बसू शकत होते आणि चालूही शकत होते. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सी शोअर आउटसाइड अँड कम इन द प्लेझर. But in time of war, the gates would be closed, and then the city was like a strong fortress, quite safe from all attack, protected by the walls surrounding it, as well as by the hills behind. आणि तिचे भव्य दरवाजे कायम उघडे असत. त्यातून लोक मर्जीनुसार बाहेर समुद्रकिनाऱ्यावर जात असत आणि परत येत असत. युद्धाच्या काळात मात्र बंद दरवाजे असायचे आणि शहराभोवतील या तटबंदीमुळे त्यांच्या मागे असलेल्या टेकड्यामुळे शहर एखाद्या बळकट किल्ल्यासारखे असे सर्व हल्ल्यापासून पूर्णपणे सुरक्षित होते. Thus, Troy was a strong city, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldiers. But all the kings and heroes of Greece had declared war against the Trojans, because Paris, a prince of Troy, had persuaded Helen, wife of a Greek king Menelaus, to elope with him. ट्रॉय नगरी ही अशी भक्कम होती, भिंतीमुळे भक्कमपणे सुरक्षित आणि शहरातील शूर सैनिकामुळे संरक्षित. परंतु ग्रीसचे सर्व राजे आणि योद्धे यांनी ट्रोजन विरुद्ध युद्ध पुकारले. कारण काय तर ट्रॉयचा राजकुमार पॅरिस
आणि ग्रीक राजा मेनेलॉसची पत्नी हिला आपल्यासोबत पळून जाण्यासाठी फूस लावली आणि ट्रॉयला तो घेऊन गेला. He brought her to Troy. The Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. They sailed to Troy and laid siege to the city. The Trojans too fought hard and the siege continued for 10 long years. आणि मेनेलॉसची केलेल्या या दुष्कृत्याबद्दल ग्रीक लोकांना ट्रॉयचा सूड घ्यायचा होता आणि ते जहाजातून ट्रॉयला आले आणि त्यांनी शहराला वेढा दिला आणि ट्रोजन लोक ही खूप धैर्याने लढले आणि हा 10 वर्ष शहराभोवतीचा वेढा चालूच राहिला होता. The fight went on daily, but the siege did not end. On the one hand, the Greeks could not take the city, and on the other hand, the Trojans could not force them to sail away. दररोज लढाई होत होती पण वेढा काही उठला नव्हता. एकीकडे ग्रीक योद्धे जिंकू शकत नव्हते आणि दुसरीकडे ट्रोजन लोक त्यांना पळवून लावू शकत नव्हते. Every day the Trojans came out their gates and the Greeks came out of their tents and ships and the fight went on. दररोज ट्रोजन लोक त्यांच्या भिंतीच्या दरवाजातून बाहेर येत असत आणि ग्रीक त्यांच्या तंबूतून आणि जहाजातून बाहेर येत आणि युद्ध चालत असे. Sometimes there were great battles between the two armies. Sometimes there were single fights between two great heroes. दररोज ट्रोजन त्यांच्या भिंतीतून बाहेर येऊन युद्ध चालत असे. कधी कधी दोन्ही सैन्यात मोठ्या लढाया होत. कधी दोघा शूरवीरामध्ये द्वंद्व युद्ध चाले. कधी ट्रोजन लोकांची सरशी होत असे. Sometimes the Trojans had the better it and sometimes the Greeks, but still the fighting went on. कधी कधी ट्रोजन लोकांची सरशी होत असे तर कधी ग्रीक, पण लढाई मात्र चालूच होती. Great heroes on both sides were killed in the course of the war. दोन्ही पक्षाकडील मात्र मोठे योद्धे युद्धकाळात मारले गेले होते. After leading the defense of his city for 9 years, the brave Hector was at last killed by Achilles, whom none could resist. But Achilles himself was killed later on by a poisoned arrow that entered his heel, the only part of his body where he could be wounded. Still later Paris himself was killed, also by a poisoned arrow. 9 वर्षे शहराच्या संरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर शेवटी शूर हेक्टर अकिलीसकडून मारला गेला. कोणी त्याचा प्रतिकार करू शकले नाही, परंतु नंतर खुद्द अकिलीस ही त्याच्या शरीराचा जखमा करण्याजोगा उरलेला भाग म्हणजे त्याची टाच आणि तिलाच विषारी बाण लागल्याने तो सुद्धा शेवटी मारला गेला. The Trojans were tired of being shut up in their city and the Greeks were longing to see their homes again, but still the fighting went on. त्यानंतर पुन्हा स्वतः पॅरिसही विषारी बाणाने मारला गेला. ट्रोजन लोक शहरात बंदिस्त राहून राहून कंटाळले होते आणि ग्रीकांना आपल्या घराकडे परतावेसे वाटू लागले होते, पण तरीही लढाई चालूच राहिली होती. यानंतर काय घडले याची उत्सुकता आपल्याला असेलच, ते आपण याच्यानंतरच्या दुसऱ्या भागात पाहूया. थँक्यू.